नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील षष्ठः पाठः युग्ममाला या पाठाचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या श्लोकांचा अर्थ समजावून घेतलेला होता आणि आजच्या भागात आपण याचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. तर बघा, भाषाभ्यासः श्लोकः पहिल्या श्लोकावरचे प्रश्न आहेत. आधी पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्यामधला पहिला प्रश्न, कनक परीक्षा कथम भवती. कनक म्हणजे सोने, तर सोन्याची परीक्षा किंवा सोन्याची पारख कशा प्रकारे केली जाते. तर आपल्याला माहिती आहे, कनक परीक्षा निघर्षण छेदन तापताडनैहि भवती. म्हणजेच काय, निघर्षण म्हणजे घासणे, छेदन म्हणजे कापणे, ताप म्हणजे तापवणे आणि ताडनैहि म्हणजे ताडन करणे किंवा ठोकणे. या 4 प्रकारे सोन्याची परीक्षा केली जाते. दुसरा प्रश्न, पुरुष परीक्षा कथम भवती. म्हणजे एखाद्या माणसाची पारख कशा प्रकारे केली जाते. तर पुरुष परीक्षा तस्य श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणाच भवती. म्हणजेच काय, एखाद्या माणसाची पारख ही त्याच्या श्रुतेनं म्हणजे ज्ञानाने, शीलेनं म्हणजे त्याच्या वागणुकीवरून, गुणेनं म्हणजे त्याच्या सद्गुणांमुळे आणि कर्मणा म्हणजे त्याचं जे कार्य असेल त्या कार्यामुळे, अशा 4 गोष्टींमुळे एखाद्या माणसाची पारख केली जात असते. प्रश्न दुसरा आता, जालरेखाचित्रम पूरयत. हे जालरेखाचित्र पूर्ण करायला सांगितले आपल्याला. मध्ये दिले त्यांनी कनक परीक्षा म्हणजे सोन्याची परीक्षा किंवा पारख कोणकोणत्या गोष्टींनी केली जाते. तर आता छेदनेनं हे त्यांनी दिलं आहे, त्याच्यामुळे बाकी 3 लिहायचे आहेत आपल्याला. मग काय येईल, निघर्षणेनं, ताडनेनं आणि तापेनं. तसंच पुढे दिलं त्यांनी पुरुष परीक्षा. आता माणसाची परीक्षा कोणत्या 4 गोष्टींनी केली जाते. त्यांनी गुणेनं हे दिलेलं आहे. बाकी 3 गोष्टी आपल्याला लिहायच्यात, श्रुतेनं, शीलेनं आणि कर्मणा. आता प्रश्न तिसरा, माध्यम भाषया उत्तरत. मराठीत उत्तर माध्यम भाषेत लिहायचं आहे. त्यातला प्रश्न, यथा चतुर्भिः इति श्लोकस्य स्पष्टीकरणं लिखत. काय करायचं आहे, जो पहिला आपला श्लोक आहे यथा चतुर्भिः कनकम परीक्षते, या श्लोकाचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. तर उत्तर बघा, प्रस्तुत प्रश्न हा युग्ममाला या पाठातील आहे. यथा चतुर्भिः या श्लोकात सोने आणि माणूस यांची पारख कोणकोणत्या गोष्टींनी केली जाते याविषयी सांगितले आहे. सोन्याची पारख करताना त्याला कसोटीच्या दगडावर घासतात, कापतात, तापवतात आणि ठोकून त्याला आकार दिला जातो. अशा प्रकारे सोने या 4 प्रकारे तपासून बघितले जाते. त्याचप्रकारे माणसाची पारख त्याची विद्या किंवा ज्ञान, चारित्र्य म्हणजेच त्याची वागणूक, त्याचे सद्गुण आणि त्याचे कार्य याद्वारे केली जाते. अशा प्रकारे या श्लोकातून आपल्याला सोने आणि माणूस यांची पारख करण्यासाठीचे 4 निकष सांगितलेले आहेत. तर पुढे प्रश्न चौथा, अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. काय करायचं, आपल्याला एक जे वाक्य दिलं आहे त्याच्यामध्ये एका शब्दाला अंडरलाईन केली आहे, तर त्या शब्दासाठी अमरकोशातला समानार्थी शब्द लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. दिलेलं वाक्य बघा, जनैहि कनकम परीक्षते. आणि कनकम या शब्दाला त्यांनी अंडरलाईन केली आहे. कनकम म्हणजेच काय, तर सुवर्णम म्हणजे सोनं. म्हणून आपण लिहू शकतो जनैहि सुवर्णम किंवा हिरण्यम. तुम्ही दोन्हीपैकी एक लिहू शकता. जनैहि सुवर्णम परीक्षते. पहिल्या श्लोकावरचे प्रश्न झालेले आहेत. आता श्लोक दुसरा, त्यामधला पहिला प्रश्न पूर्ण वाक्येन उत्तरत. आणि त्यामधला हा पहिला प्रश्न, अल्पधिः कुत्र श्लाघ्यः भवति. अल्पधिः म्हणजेच काय, सामान्य बुद्धीचे लोक किंवा कमी बुद्धीचे लोक
कुठे श्लाघ्य म्हणजे प्रशंसनीय ठरतात? तर जिथे विद्वान लोक नसतात त्या ठिकाणी सामान्य बुद्धीचे लोकसुद्धा प्रशंसनीय ठरतात. म्हणून यत्र विद्वज्जनः नास्ति तत्र अल्पधिः श्लाघ्यः भवति. पुढे आहे एरंडः कुत्र द्रुमायते, म्हणजे एरंडाला कुठे वृक्ष म्हटल्या जाते? जिथे झाडे नाही आहेत किंवा जिथे ओसाड भाग आहे अशा ठिकाणी एरंडाला सुद्धा वृक्ष म्हटल्या जातं. म्हणून निरस्त पादपे देशे एरंडः द्रुमायते. पुढे प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. श्लाघ्यस्तत्र कशी होईल संधी? श्लाघ्यः अधिक तत्र, म्हणजे हा विग्रह आहे श्लाघ्यः अधिक तत्र. पुढे त्यांनी दिलंय अल्पधीरपी. विग्रह बघा, अल्पधीः अधिक अपि, अल्पधीरपी. प्रश्न तिसरा, अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. इथे सुद्धा तसंच करायचं आहे. अमरकोशातला समानार्थी लिहून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. दिलेलं वाक्य बघा, यत्र एकः अपि पादपः नास्ति तत्र एरंडः द्रुमायते. मग पादपः म्हणजेच काय? तो वृक्ष किंवा झाड, म्हणजे जिथे एकसुद्धा झाड नाही आहे अशा ठिकाणी एरंडाला वृक्ष म्हटलं जातं. म्हणून यत्र एकः अपि वृक्षः किंवा तरुः, तुम्ही लिहू शकता दोघांपैकी एक. यत्र एकः अपि वृक्षः नास्ति तत्र एरंडः द्रुमायते. दुसऱ्या श्लोकावरचे प्रश्न झाले आहेत. आता श्लोक तिसरा, त्यामधलं पहिलं पूर्ण वाक्येन उत्तरत. मनुष्यः द्विपैव मदान्धः कदा भवति, म्हणजे माणूस द्विपैव म्हणजे हत्तीप्रमाणे गर्वाने आंधळा किंवा गर्विष्ठ कधी होतो? तर यदा मनुष्यः किंचिज्ञः अस्ति तदा द्विपः इव मदान्धः भवति, म्हणजे जेव्हा माणूस किंचिज्ञ म्हणजे किंचित जाणणारा असतो तेव्हा तो द्विप इव मदान्धः भवति. पुढे मूर्खः अस्मि इति मनुष्येण कुतः अवगतम्, म्हणजे मी मूर्ख आहे असे माणसाला कुठून समजते? तर जेव्हा तो बुद्धिमान लोकांच्या सहवासात राहायला लागतो तेव्हा. म्हणून मूर्खः अस्मि इति मनुष्येण बुधजनसकाशात् अवगतम्. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. किंचिज्ञोऽहं किंचिज्ञः अधिक अहम्. अभवदवलिप्तम् अभवत् अधिक अवलिप्तम्. आता प्रश्न तिसरा, माध्यमभाषया उत्तरत. कदा मदः व्यपगच्छति, म्हणजेच मद म्हणजे काय? गर्व. तर गर्व केव्हा नाहीसा होतो किंवा निघून जातो? त्याचं उत्तर बघूया. युग्ममाला या पद्यपाठात यदा तदा या युग्माचे उदाहरण म्हणून आलेला भर्तृहरीचा यदा किंचिज्ञोऽहं हा श्लोक फार अर्थपूर्ण आहे. थोड्याशा ज्ञानाने झालेला गर्व हत्तीला माज येतो तसा असतो. खऱ्या ज्ञानी माणसांजवळ राहून थोडेफार कळू लागले की आपल्या अज्ञानाची जाणीव होते. आपण ज्याला ज्ञान समजत होतो ते ज्ञान नव्हते तर केवळ माहिती होती, किंवा आपले ज्ञान किती अपूर्ण होते हे कळू लागते आणि आपला गर्व ताप निघून जावा त्याप्रमाणे पळून जातो असे भर्तृहरीने म्हटले आहे. जगातील ज्ञान अमर्याद क्षितिजाप्रमाणे सतत वाढत जाणारे आहे. त्या मानाने आपली बुद्धी अतिशय मर्यादित असते याची जाणीव आपण नेहमी ठेवली पाहिजे. तिसऱ्या श्लोकावरचे प्रश्न झालेले आहेत. आता श्लोक चौथा, त्यामध्ये पहिलं पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये पहिलं, आगतम भयम वीक्ष नरः किम कुर्यात, म्हणजे संकट आलेलं पाहून माणसाने काय करावं? तर संकट आलेलं पाहून माणसाने त्याचा
यथोचित म्हणजे योग्य त्या प्रकारे त्याचा प्रतिकार करावा. म्हणून आगतम भयम वीक्ष नरः तस्य यथोचितं प्रतिकारम कुर्यात. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. भयाद्धि भयात अधिक ही. श्लोक 5 आता त्याच्यावरचे प्रश्न आहेत. पहिला पुन्हा पूर्ण वाक्येन उत्तरत. कह बहुभाषते म्हणजे कोण खूप बडबड करतो? तर अधमः म्हणजे नीच प्रवृत्तीचे लोक खूप बडबड करतात, म्हणून अधमः बहुभाषते. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. स्यादधमः कसा होईल विग्रह? स्यात् अधिक अधमः. पाचव्या श्लोकावरचे प्रश्न झालेले आहेत. आता शेवटचा श्लोक 6वा, त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण वाक्येन उत्तरत. पहिलं दिलं त्यांनी, कर्षकः कीदृशं फलं लभते. कर्षकः म्हणजे शेतकरी. त्या शेतकऱ्याला कशा प्रकारे फळ मिळते? तर कर्षकः यादृशं बीजं वपते तादृशं फलं लभते. म्हणजे शेतकरी ज्याप्रमाणे बी पेरतो त्याप्रमाणे त्याला त्याचं फळ मिळतं. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रह करायचा आहे. क्षेत्रमासाद्य कसं होईल विग्रह? क्षेत्रम अधिक आसाद्य. आणि वापी वा अधिक अपि. प्रश्न तिसरा, माध्यम भाषया उत्तरत. त्यात त्याने दिलंय, मनुष्यः स्वकर्मणः कीदृशं फलं लभते. म्हणजे माणसाला स्वतःच्या कर्माचं कशा प्रकारे फळ मिळत असतं. तर आता त्याचं उत्तर बघूया. प्रस्तुत प्रश्न हा युग्ममाला या पाठातील आहे. यादृशं बीजं वपते या श्लोकामध्ये चांगल्या आणि वाईट कर्माची फळे कशी मिळतात याविषयी सांगितले आहे. पेरावे तसे उगवते अशी म्हण आहे. ज्याप्रमाणे एखादा शेतकरी शेतामध्ये बियाणे पेरतो आणि पीक मिळवतो त्याप्रमाणेच आहे. जर बियाणे उत्तम दर्जाचे असेल तर पीकही चांगले येते. पण बियाणेच जर हलक्या दर्जाचे असेल तर पीकही चांगल्या प्रतीचे येत नाही. त्याचप्रमाणे माणूस जसे कर्म करेल तसे त्याला त्याचे फळ मिळते. जर माणूस चांगले कर्म करत असेल तर त्याला त्याचे चांगलेच फळ मिळते, आणि वाईट कर्म करत असेल तर त्याला त्याचे वाईटच फळ मिळते. यावरून आपण चांगली कर्मे करावी आणि वाईट कर्मे करण्याचे टाळावे. या श्लोकात कर्मसिद्धांत सांगितला आहे. आता पुढे दिलं त्यांनी प्रश्न चौथा, अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. काय करायचं आहे? पुन्हा आपल्याला समानार्थी शब्द लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. दिलेलं वाक्य बघा, कर्षकः बीजं वपते. कर्षकः या शब्दाला अंडरलाईन केली आहे. मग काय होईल? कर्षकःला शब्द आहेत समानार्थी कृषीवलः किंवा क्षेत्राजीवः. दोन्हीपैकी एक लिहू शकता. कृषीवलः बीजं वपते. पुढचं वाक्य तसंच लिहायचं, फक्त अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या ऐवजी समानार्थी शब्द लिहायचा आहे. तर बघा, हा आपण भाषाभ्यास बघितला पान नंबर 31 पर्यंतचा. आता पुढे पान नंबर 32वर काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द वगैरे आपल्याला लिहायला सांगितलेत. त्याची उत्तरं बघूया. बघा, समानार्थक शब्दान लिखत. समानार्थी शब्द लिहायचेत. कनकम म्हणजेच सुवर्णम म्हणजे सोने. विद्वान म्हणजेच पंडितः. पादपः म्हणजे वृक्षः किंवा तरुः. अधमः नीचः. आता विरुद्धार्थक शब्दान लिखत. विरुद्धार्थी शब्द लिहायचेत. गुणः दोषः. विद्वान अज्ञः. उत्तमः अधमः. आणि सुकृतम दुष्कृतम.
पुढे आपल्याला काय करायचं आहे, चतुर्थ पदम लिखत म्हणजे चौथं पद लिहायचं आहे. जसं की त्यांनी आपल्याला 3 पदं पहिल्यांदा दिली आहेत. जसं की मनः चेतः म्हणजे हे काय आहेत, एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे पहिल्या 2 शब्दांमध्ये जो संबंध आहे तोच आपल्याला पुढच्या 2 शब्दांमध्ये ठेवायचा असतो. जसं की मनः चेतः हे एकमेकांचे समानार्थी शब्द झाले. मग अवगतम म्हणजे काय, समजले. मग याला काय लिहिणार आपण, ज्ञातम. बुधजनः ज्ञानी समानार्थी आहेत. मूर्खः अज्ञः. नरः मनुष्यः. उचितम म्हणजेच योग्यम. वीक्ष दृष्ट्वा म्हणजे काय, पाहून. आणि भयम भीतीही. आता पुढे काय करायचं आहे, समानार्थक शब्दानां मेलनम कुरुत. समानार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्यात. सुवर्णम हेम. उत्तमः श्रेष्ठः. अवलिप्तम व्याप्तम. आणि ध्वनिही म्हणजे शब्द. आता पुढे उचितम शब्दयुग्मम योजयत. काय करायचं आहे आपल्याला, गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत त्या जागी योग्य शब्दयुग्म आपल्याला लिहायचं आहे. जसं की शब्दयुग्म कंसात दिलेले आहेत. यत्र तत्र, यदि तर्हि, यदा तदा आणि यथा तथा. आता पहिलं वाक्य आहे, डॅश अध्यापकः न आगच्छति, डॅश छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. मग इथे काय येईल योग्य शब्दयुग्म, तर यदा अध्यापकः न आगच्छति तदा छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. म्हणजे जेव्हा तेव्हा, जेव्हा अध्यापक आलेले नसतात तेव्हा विद्यार्थी स्वाध्याय करतात. पुढे आहे डॅश धूमः डॅश वह्निः. धूमः म्हणजे धूर आणि वह्निः म्हणजे अग्नी किंवा आग. मग यत्र धूमः तत्र वह्निः म्हणजे जिथे धूर असेल तिथे काय असेल, आग असेल. डॅश आकाशे मेघाः गर्जन्ति, डॅश मयूरः नृत्यति. इथे काय येईल, यदा आकाशे मेघाः गर्जन्ति तदा मयूरः नृत्यति. म्हणजे जेव्हा आकाशामध्ये ढग गर्जना करतात तेव्हा मोर नाचतो. डॅश विचारः डॅश वर्तनम, जसे विचार तसे वर्तन म्हणून यथा विचारः तथा वर्तनम. डॅश सूर्यः उदेति डॅश विश्वं प्रकाशमयं भवति, यदा सूर्यः उदेति तदा विश्वं प्रकाशमयं भवति. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा विश्व प्रकाशमय होतं. डॅश शर्करा डॅश पिपिलिकाः, पिपिलिकाः म्हणजे मुंग्या आणि शर्करा म्हणजे साखर. जिथे साखर तिथे मुंग्या म्हणून यत्र शर्करा तत्र पिपिलिकाः. सज्जनाः डॅश वदन्ति डॅश कुर्वन्ति, सज्जनाः यथा वदन्ति तथा कुर्वन्ति म्हणजे सज्जन लोक जसे बोलतात तसेच करतात. आणि शेवटचं आहे यदि बालकः व्यायामं करिष्यति तर्हि सः सुदृढः भविष्यति. म्हणजे जर मुलाने व्यायाम केला तर मुलगा काय होईल, सुदृढ होईल. तर अशा प्रकारे हे आपल्याला काय करायचं होतं, योग्य शब्दयुग्म लिहायचं होतं. तर आज आपण अशा प्रकारे युग्ममाला या पाठाचा भाषा अभ्यास बघितलेला आहे आणि पान नंबर 32 वरचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा बघितलेले आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.